जय श्री सीताराम. जय श्री सीताराम. राम राम. आत्ता तुम्ही तुमच्या समोर श्री रामनाम चालीसा आणि श्री हनुमान द्वादश नाम यांच्या कोरीव अक्षरातील कोरीव कौशल्याने आकर्षक स्वरूपात रंगरंगोटी करून घडवली गेलेली जी कोनशिला पाहत आहात, ही कोनशिला अयोध्यामधील श्रीराम जन्मभूमीमध्ये जो प्रभू श्री रामचंद्रांचा दरबार उभारण्याचं काम जे चालू आहे आणि ते ज्या स्वरूपाच्या ज्या प्रकारच्या दगडामध्ये चालू आहे त्याच स्वरूपाच्या दगडापासून बनविलेल्या पाषाणामध्ये ही श्री रामनाम चालीसा आणि श्री हनुमान द्वादश नाम यांचे सहित कोरीव कौशल्याने युक्त असलेली कोनशिला तुम्हाला आत्ताही दिसत आहे. आता या कोनशिलेच्या संदर्भातील अतिमहत्त्वपूर्ण जे दिनविशेष आहेत की नाही ते खरोखरीच ऐकून चमत्काराच्या अनुषंगाने विचाराधीन घेण्यासारखे आहेत. तर ते दिनविशेष असे आहेत. दिनांक 17/12/2023 रविवार हा जो दिवस आहे, या दिवशी महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे जे काही कुशल कारागीर आहेत त्या कुशल कारागीर वर्गाकडे ही कोनशिला घडविण्याची अत्यंत शुभ कर्माची जबाबदारी सोपविली गेली. दिनांक 18/12/2023 सोमवार जो शिवशंकर भगवंतांचा अतिमहत्त्वपूर्ण शुभ दिवस आहे, याच दिवशी चंपाषष्ठीचा अत्यंत शुभयोगाचा दिनविशेषसुद्धा लाभल्या गेला. या दिवशी कोनशिला घडविण्याच्या कामाचा शुभारंभ त्या पुण्यातील कारागीर वर्गाकडून केला गेला. दिनांक 21/12/2023 मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा दिवस आणि श्री नवनाथ महाराजांचा अतिशुभ दिवस. या दिवशी या कोनशिलेचे आगमन झाले श्री नवनाथ सत्वतीर्थ येथील, जे पुण्यातील कोथरूड परिसरात आहे, तेथील श्री नवनाथ महाराजांच्या दरबारामध्ये. आणि प्रथम शुभपूजन कोनशिलेचे जे केले गेले ते श्री विपुलजी गटलेवार यांच्या शुभ हस्ते केले गेले. दिनांक 28/12/2023 हा देखील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, श्री नवनाथ महाराजांचा अतिशुभ दिन. याच दिवशी गुरुपुष्यामृत योग आणि ज्योतिषीय पंचांगानुसार दिवसभर व रात्रभर सर्वार्थ सिद्धी योग असलेला दिवस. या दिवशी अयोध्या श्री राम जन्मभूमीतील राम दरबाराच्या दिशेने या कोनशिलेचे श्री नवनाथ सत्वतीर्थ येथून प्रस्थान जे झाले ते मोठ्या थाटामाटात वाजत गाजत झाले आणि ते सुद्धा श्री विश्वजितजी बारवकर आणि श्री विपुलजी गटलेवार यांचे मार्फत पूजन करून झाले. याच दिवसात मुंबई येथील वर्षा बंगला जे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे, तेथे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे श्री एकनाथजी शिंदे यांचे समक्ष यांचे भेटीसह श्री रामनाम चालीसा प्रतींचे म्हणजे श्री रामनाम चालीसेच्या प्रतींचे प्रस्थान मार्गातील जे वितरण करणं होतं की नाही, त्याचा आरंभ
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यामधून मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्यापासून आरंभिल्या गेले वितरण कार्य. 30/12/2023 शनिवारचा दिवस. याच दिवशी संकष्ट चतुर्थी, श्री गणपती देवताचा अतिशुभ दिवस. त्याचबरोबर अयोध्या येथे भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचे शुभ हस्ते तेथील विमानतळ आणि रेल्वे स्थानक यांचे उद्घाटन केले गेल्याचा वैशिष्ट्यपूर्ण शुभ दिवस. अशा दिवशी अयोध्या येथील श्री राम मंदिर विश्वस्तांचे वतीने त्यांचे महासचिव श्री चंपतजी राय यांनी श्री राम जन्मभूमी अयोध्येमध्ये या कोनशिलेचा मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने श्रद्धापूर्वक स्वीकार गौरव केला. कशासाठी? तर तेथील राम दरबारामध्ये अखंडित समयाकरिता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने, म्हणजेच श्री रामनाम चालीसा आणि श्री हनुमान द्वादश नाम यांचं जे काही कोरीव अक्षरातील कौशल्याने आकर्षक रंगरंगोटी स्वरूपात घडणावळ करून कोनशिलेमध्ये रूपांतर केले गेले, अशी कोनशिला अयोध्येमधील प्रभू रामचंद्रांच्या या भूतलावरच्या सर्वात मोठ्या दरबारामध्ये अखंडित समयाकरता वास्तव्य करून तेथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला, प्रत्येक भक्ताला दर्शन देऊन, आशीर्वाद देऊन रामनामाचा प्रसाद अखंडितपणे वाटत राहणार आहे. जय श्री सीताराम. जय श्री सीताराम. जय श्री राम. राम राम. राम.